घ्यावे, दर्शन करावे, वंदन करावे, बाळा खांडी स्मरावे. श्री दत्तात्रेय प्रभुशी, श्री दत्तात्रेय प्रभुशी, श्री दत्तात्रेय महाराज की जय. बाराखंडी दर्शन हा विषय आपल्या समोर सादर करत असताना जवळाखांड जवळवरून लाख आणि त्या ठिकाणी विश्वनाथ बाळापूरकरांनी त्या खांडीची निर्मिती केलेली आहे. म्हणजे माहूरवरून 12 कोस, 12च कोस आहे. माहूरचं दर्शन तिथून होतं. माहूरचे पर्वत तिथून दिसतात, माहूरचे कळस तिथून दिसतात. म्हणून लाख ही खांड, दुसरी खांड त्या डोंगरावर त्या ठिकाणी विश्वनाथ बाळापूरकरांनी उत्तराभिमुख देऊळ आहे जवळा खांडीचं आणि पूर्वाभिमुख देऊळ आहे लाख खांडीचं. त्या पूर्वाभिमुख देवळामध्ये विश्वनाथ बाळापूरकरांनी त्या काळी त्या खांडीची निर्मिती केलेली आहे. म्हणजे विशेषाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे, साक्षात्कार झालेला आहे त्यांना. आणि त्या ठिकाणी विशेषाची स्थापना, मंदिराची स्थापना, ओट्याची बांधणी विश्वनाथ बाळापूरकरांनी आपल्यासाठी माहूरला वंदन घडावं, माहूरचं चिंतन घडावं, स्मरण व्हावं म्हणून या 12 खांडीची निर्मिती, त्यामध्ये जी लाख खांड आहे त्या खांडीची निर्मिती केलेली आहे. आणि तिथून मग बाळापूरकर, विश्वनाथ बाळापूरकर थांबले नाही, पुन्हा तिथून दिग्रसला आले. दिग्रसवर त्यांनी तप केलं, तपश्चर्या केली, स्मरण केलं आणि देवाने त्यांना जाणविलं, दृष्टांत दिला, साक्षात्कार दिला. आणि त्या दिग्रस गावाच्या उत्तरेस जी खांड आहे, जी पूर्वाभिमुख देवळात दिग्रस खांड, त्या ठिकाणी विश्वनाथ बाळापूरकरांनी वंदनीय विशेष आणून त्या काळी त्या विशेषाची स्थापना त्या ओट्यामध्ये केलेली आहे. तुम्हा आम्हाला वंदन घडावं, माहूरचं दर्शन व्हावं, माहूरचं चिंतन व्हावं, दत्तात्रय प्रभूची कृपा व्हावी म्हणून त्या थोर आचार्याने केवढे उपकार आहेत आपल्या पंथावर, पूर्वजांचे केवढे उपकार आहेत आपल्यापर्यंत. धर्म दत्तात्रय प्रभू त्यांनी आणून ठेवलेले आहेत. आता आपलं हे कर्तव्य आहे, पुढील पिढीला, आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला, आपल्या घराला, आपल्या परिवाराला, आपल्या आजूबाजूच्या लोकाला एक परमेश्वराची माहिती देणं, ईश्वर सांगणं. आपल्याला तर पटलेलाच आहे, परमेश्वर आहे तो. पण आपल्या ऐकण्यातले, जे सहवासातले, जे परिवारातले, जे मुलं असतील, मुली असतील, संस्कारित करणं हे आपलं कर्तव्य आहे. नाही, माझं कर्तव्य नाही. सांगणारे सांगतील, करणारे करतील. व्यवहारातल्या आपण 4 गोष्टी नुकसान झालं तर आपण त्याला मार्गदर्शन करत नाही का? व्यापारामध्ये नुकसान झाली तर आपण त्या मुलाला बोलत नाहीत का? बोलतो, संस्कारित करतो, सांगतो. मग धर्माविषयी जर वाकडा पाय त्यांचा पडला तर योग्य मार्गदर्शन धर्माविषयी त्या पालकाने पाल्याला करू नये का? करावं, अवश्य करावं. का करू नये? कारण धर्म राखला तर संसार समृद्ध होईल. धर्माचं रक्षण केलं तर संसार आनंदी होईल. धर्माचं जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं तर आरोग्य तुम्हाला चांगलं लाभेल, शरीर समृद्धी चांगली लाभेल. घरदार, वैभव, द्रव्य, संतती, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी धर्मामध्ये अंतर्भूत आहे. धर्म जर टिकवला तर या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ राहतील, टिकल्या जातील. म्हणून धर्माचे संस्कार या पाल्यावर करणं, आपल्या मुलावर करणं, परिवारावर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, लक्ष दिलं पाहिजे. बाबा लोक सांगतेत बाबा त्यांचं कामच आहे, कर्तव्य आहे. अहो तसं नाही, आमचं बी कर्तव्य आणि तुमचं बी काही देणं आहे त्या परिवाराला, त्या आपल्या नातेवाईकाला.
आपल्या जवळच्या लोकाला, आपल्या आप्तसुखियाला, आपल्या मित्र परिवाराला, जे आपलं ऐकतात, जे आपलं गोष्ट मनावेगळी करत नाहीत, त्यांना सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. ते आपण करावं. धर्म रुजवावा, धर्म संस्कारित करावा, ईश्वर दाखवावा, देवता दाखवाव्या, प्रपंच दाखवावा. परमेश्वर सुद्धा आपण आपल्याला समजलाय, मग आपल्याला समजलं तर अनेकांना सांगा ना, त्यांना संस्कारित करा ना. सर्वच बाबांच्या संपर्कामध्ये येतील असं नाही. काही आपल्या संपर्कामध्ये येतात, काही आपल्या सहवासामध्ये येतात. म्हणून त्यांना संस्कारित करणं, धर्माचं बीजारोपण करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायला पाहिजे. म्हणून विश्वनाथ बाळापूरकरांनी त्यावेळेस हा विचार समोर ठेवलेला आहे आणि निश्चया समोर ठेवून भागलं नाही त्यांचं, तर त्या स्थानाची निर्मिती त्यांनी 12 कोसावर माहूरच्या केलेली आहे. दिग्रसला ही खांड आहे. जवळा, लाख आणि दिग्रस नंतर पुसदला ते आले आणि ज्या ठिकाणी आता खांडीची निर्मिती झालेली आहे तिथं त्यांनी स्मरण केलं, चिंतन केलं दत्तात्रय प्रभूचं. आणि जी पवित्र सात्विक जागा आहे तिथं दृष्टांत झालेला आहे. आणि त्या ठिकाणी पुसद खांडीवर जे पूर्वाभिमुख देऊळ आहे, आपलं जे उत्तराभिमुख देऊळ आहे, पुसदचं मंदिर उत्तराभिमुख देऊळ आहे, त्या वेळेस त्या विश्वनाथ बाळापूरकरांनी माहूरचा पवित्र विशेष पाषाण आणून त्या ओठ्यामध्ये स्थापन केलेलं आहे. थोडस विसंगती होत आहे की मांडलिक स्थान आणि चरणांकी स्थान दोन प्रकारचे आहेत, हे आपल्याला कळालं पाहिजे. स्थान किती प्रकारचे? 2 प्रकारचे आहेत. एक चरणांकी स्थान आणि एक मांडलिक स्थान. चरणांकी स्थान म्हणजे त्या जागेवर देव प्रत्यक्ष आले, संबंध दिला, स्पर्श केला, राहिले, वास्तव्य केलं, लीळा केल्या. अनेक भक्तजनाला त्या ठिकाणी साक्षात्कार दर्शन दिलं. त्या स्थानाला चरणांकित स्थान म्हणायचं, जिथं देवाचे पाय लागले, चरण लागले. अंकित म्हणजे लागणे, ते चरणांकित स्थान. आणि मांडलिक स्थान म्हणजे मांडल्यालं. मांडलिक म्हणजे मनुष्याने निर्माण केलेलं. मांडलिक म्हणजे त्या ठिकाणी विशेषाची स्थापना केलेली. आजही मांडलिक स्थानावर ही ओळख आहे की तिथं विशेष उघडे राहतात, त्या ओट्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि चरणांकित स्थानावर विशेष दिसत नाही, फरशी राहते. कसं ओळखायचं चरणांकित स्थान, मांडलिक स्थान? मांडलिक स्थानावर चारी कोपऱ्याला 4 विशेष, मध्यभागी विशेष असतो ओट्यामध्ये, आणि ते आपल्याला आपल्या कपाळाला नमस्कार होतो त्या विशेषाचा. ते मांडलिक स्थान आहे. आणि जे चरणांकित स्थान आहे ती भूमीच पवित्र आहे, म्हणून तिथं विशेष नसतो. त्या ओट्यामध्ये फरशी बसवलेली राहते, मार्बल बसवलेलं राहतं, ओटा गलथ्याचा केलेला राहतो, वरून साफ राहतं, विशेष नसतो. ज्या ठिकाणी विशेष नाही ते चरणांकित स्थान आहे. ओट्यामध्ये बरं का, वर तर विशेष राहतातच ओट्यावर ठेवलेले. आणि ज्या ठिकाणी विशेष आहे, स्थापना केलेली आहे, विशेष सिमेंटामध्ये बसवलेले आहे, ते मांडलिक स्थान आहे. अशी स्थानाची 2 प्रकारच्या स्थानाची ओळख आहे. आणि 12 खांडीचे जे स्थान आहे ते मांडलिक आहे. विश्वनाथ बाळापूरकरांनी माहूरचा विशेष आणून त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. अशा ह्या 4 खांडी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जवळा खांड, लाख खांड, दिग्रस खांड आणि पुसद खांड. पुसद वरून हर्षी जे हर्षी गाव आहे त्या गावाच्या हर्षी खांड, पण हर्षी गावाच्या ते पश्चिमेस आहे आणि उत्तराभिमुख देवळात आहे. खर्शीची खांड, खर्शी दोन्ही गावं जवळजवळ आहेत. खर्शीवरून जर म्हणाल तर उत्तरेकडे आहे आणि हर्षीवरून जर म्हणाल तर पश्चिमेकडे आहे. पण उत्तराभिमुख देवळात खर्शीची खांड उत्तराभिमुख देवळात त्या ठिकाणी विश्वनाथ बाळापूरकरांनी चिंतन केलं दत्तात्रय प्रभूचं. दत्तात्रय प्रभूंनी दर्शन दिलं आणि त्या ठिकाणी
700 वर्षापूर्वी विश्वनाथ बाळापूरकरांनी त्या विशेषाची स्थापना केली, खांडीची निर्मिती केली. म्हणून हे अति पवित्र आहे, वंदनीय आहे, पूजनीय आहे, दर्शनीय आहे. तुम्हाला आम्हाला सुखदान करणार आहे. जे मागाल ते आहे, अनर्गरत्न त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अनंत साठा त्या ठिकाणी परमेश्वराने त्या विशेषामध्ये ठेवलेला आहे. तुमचे नवस पूर्ण होतात. तुम्हाला संसारामध्ये काही अडचणी आल्या, तिथं जाऊन जर चिंतन केलं, ध्यान केलं, स्मरण केलं, त्या अडचणी तुमच्या दूर होतात. संसार सुखाचा होतो, आनंदाचा होतो, सौभाग्याचा होतो. म्हणून बंधूंनो, हे विशेष प्रकारे खांडी नमस्करणं अत्यंत महत्वाचं आहे. जन्मा आलिया मनुष्य जन्मा आणि नमस्कारावे त्या खांडी देवा. खांडी देवाचं नमस्कारावं. खांडी वंदनीय आहे, पूजनीय आहे. परमेश्वराचा साक्षात्कार झालेला विश्वनाथ बाळापूरकराला फक्त देव आलेच नाही एवढंच आहे, साक्षात्कार झालेला आहे. म्हणून चरणांचे स्थान आणि मांडलिक स्थान याचीही माहिती आपल्याला व्हायला पाहिजे. ते अशा प्रकारे थोडासा या ठिकाणी विश्लेषण खांडीविषयी केलेलं आहे. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे सत्र चालूच राहणार आहे. ज्यांना काही शंका कुशंका असतील तुम्ही कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता. बंधूंनो, आज्ञानत्वास्त आणि चर्चा केल्याशिवाय, परामर्श घेतल्याशिवाय याचा उलगडा होत नाही. म्हणून कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय दत्तात्रेय प्रभू. धन्यवाद.